कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार। आरोपांवर कोकाटे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधान भवनात गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवर मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। रमी खेळत नव्हतो असं कोकाटेंचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी अशा प्रकारचं वर्तन चुकीचं। सभागृहातील कामकाजाबाबत गांभीर्य असणं गरजेचं, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीचीच, वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेतील। माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी सुनावलं। सूरज चव्हाणांवर कसली कारवाई करता? हिम्मत असेल तर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। विजय घाडगेंवरील मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला। पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही, कठोर निर्णय घेतला, अजित पवार यांचं ट्विट। लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही हिंसेला, असभ्य वर्तनाला आणि असंसदीय भाषेला ठामपणे विरोधच। अजित पवारांकडून सूरज चव्हाण यांची कानउघाडणी। मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी। दादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का? सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या आदेशावर रोहिणी खडसे यांचा सवाल। लातूरमधील खासगी रुग्णालयामध्ये विजयकुमार घाडगे यांच्यावर उपचार सुरू। पोटात त्रास होतोय, बोलायला देखील त्रास होतोय। जखमी विजयकुमार घाडगे यांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल लोढाचा जुना व्हिडिओ ट्विट करत राऊतांचा महाजनांना टोला। शिवसेना जमीनदोस्त करणाऱ्यांना हा व्हिडिओ अर्पण, अशी व्हिडिओला कॅप्शन। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये पुरावे असल्याचा व्हिडिओत लोढाचा दावा। हनी ट्रॅपचे सूत्रधार देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात, सभागृहात देखील त्यांच्या बाजूलाच बसले होते। प्रफुल्ल लोढाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत देखील फोटो। हा भाजप नेत्यांचा हस्तक, संजय राऊतांचा मोठा आरोप। प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपच्या केसेस, सूत्र जामनेरमधून हल्ली। हनी ट्रॅप प्रकरणामधील 4 मंत्र्यांपैकी 2 भाजपचे सीडी बाहेर येण्याच्या भीतीनं सुरतला पळाले, संजय राऊतांचा आरोप। प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता, गिरीश महाजनांनी फोटो दाखवले। पवार ठाकरेंसह जयंत पाटलांसोबत देखील फोटो महाजनांनी दाखवले। एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय। काही वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढानं खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली होती। खडसेंनीच खून केल्याचा आरोप होता, मग चौकशी करायची का? गिरीश महाजन यांनी डिवचलं। इयत्ता पहिलीपासून 3 भाषांची सक्ती कराच असं नाही। राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणाला केंद्राकडूनच चपरा। माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 3 भाषा शिकण्याचं लक्ष्य, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा। प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त आज गडचिरोलीमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। बॅनर, पोस्टर लावू नका, मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा, फडणवीसांचं आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज महारक्तदान। भाजपतर्फे राज्यभरात महारक्तदान शिबिराचं आयोजन। नरिमन पॉइंटमधील प्रदेश कार्यालयामध्ये देखील शिबिर आयोजित। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील आज वाढदिवस। अजित पवार कार्यकर्त्यांसोबत आणि कुटुंबियांसमवेत आपला वाढदिवस साजरा करणार। भाजप नेते नारायण राणे यांना अलिबागमध्ये दाखल गुन्ह्यामध्ये क्लीन चिट। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणात मोठा दिलासा। अलिबाग पोलिसांकडून सी समरी रिपोर्ट दाखल, तर पुण्यातील गुन्ह्यात देखील लवकरच सी समरी रिपोर्ट येणार, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। पुणे जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित। 1 ऑगस्टला प्रवेश होणार। पुण्याच्या पुरंदरमध्ये अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवारांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तूंचं वाटप। पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अमित झेंडे यांच्याकडून वस्तूंचं वाटप। पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। मुंबई हायकोर्टाकडून प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता। मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार। हा निर्णय धक्कादायक, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। कृष्णा आणि वारणा या नदीकाठच्या गावांसाठी शक्तीपीठ कर्दनकाळ ठरणार।
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा आरोप. शक्तीपीठ महामार्गाच्या भरावामुळे वारणा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका. राजू शेट्टी यांच्याकडून चिंता व्यक्त. राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगरसह कोकणामधील इतरही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज कायम. मुंबईसह ठाणे, पालघर या भागात देखील पावसाचा अंदाज. वाशिम जिल्ह्यातील धनजबू परिसरामध्ये अखेर शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम. 18 दिवसानंतर पावसाची जोरदार हजेरी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा.